येषां चरण सानिध्यात् जीवामुक्ता भवन्ति साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भगवन्तहरिमुक्तये ज्ञानप्रतापविलसद्वचनामृतञ्च अद्वैतभावपटुतायिकवीरस्य ज्ञानेश्वर भगवान् अवतीर्णयेयुः श्रीरंगनाथ नमो थोरते गळाली पाहिजे अहंता उपदेश घेता गोड वाटे सुख वाटे व्यर्थ भरोवरी केले पाठांतर जोवरी अंतर शुद्ध नाही थोडे काय थोडे वागविते उझे भावे विन तैसे पाठांतर व्यर्थ बरोबरी केले पाठांतर जोवरी अंतर शुद्ध नाही तुका म्हणे धरा निष्ठावंत भाव जरी पंढरीराव पाहिजे तो व्यर्थ बरोबरी केले पाठांतर जोवरी अंतर शुद्ध नाही थोरते गळाली पाहिजे अहंता उपदेश घेता सुख वाटे व्यर्थ बरोबरी केले पाठांतर जोवरी अंतर शुद्ध नाही तुकोबराच्या भंगामध्ये आपल्याला जाग करतात अनेक संत वचन जीवाला जाग करण्याकरताच आहे पण जीवानं मी झोपलेलो आहे असं केलं जातं त्याला लवकर ते लागू होईल आता आपण जागेच आहोत वाटायला का झोपलेले आहोत जागेच आहोत वाटाय वर्णावर आश्रमावर पातळीवर असलेल्या स्थितीवर जे आहेत आपण हे सगळं खरं वाटायला नाही का 4 वर्ण आहेत 4 आश्रम आहेत त्या वर्णाचा आपल्याला अभिमान आहे त्या अभिमानानं व्यवहार चालू आहे का ह्या अभिमानानं व्यावहारिक अभिमानानं चालू आहे आणि मग काही संत तुम्हाला व्यावहारिक अभिमान घेऊ नका असं काही थोडंच म्हणते व्यवहार करायला व्यावहारिकच अभिमान लागेल की नाही नाटकातलं बोलायला नाटकातच पार्ट घेतल्यावर नाटकातच बोलावं लागेल की नाही आणि पार्ट उतरल्यावर आपण इथं आलो की मग इथं बोलावं लागेल नाही का पण नाटक करीत असताना सुद्धा आपण नाटकात ते वाटतो काही थल्ले वाटतो थल्ले वाटतो नाही का सगळ्याला कबूल नाटक करीत असताना नाटकात पात्र घेतल्यावर आपण आपल्याला नाटकातले वाटतो का घरचे वाटतो घरचे वाटतो बरं किती सोपं लक्षात घ्यायला आता तिकडं जर आपण तसं बरोबर करायला परमार्थामध्ये आपण घरचे वाटलो पाहिजे का परमात्म्याचे वाटलो पाहिजे व्यवहार करीत असताना परमात्म्याचे वाटलं पाहिजे त्यांना आपण ते खरं रूप आहे ते आपलं पारमार्थिक रूप आपलं खरंय व्यवहार करीत असताना व्यवहारासारखं बोलायचं व्यवहाराचा जातीचा अभिमान घ्यायचा आता व्यवहारातले श्रीमंत असल्यावर त्यांना अभिमान घेऊ नाही का घ्यायला पाहिजे मग त्यांना अभिमान सोडल्यावर कसं जमायचं व्यवहारातले मालक असल्यावर त्यांना डेअरिंगच बोलायला पाहिजे पण समजायला तिकडे पाहिजे की आत्मा परमात्मा जमन की नाही बायको संग बोलायचं नवऱ्यासारखं बोलावं तिच्या का भावासारखं नवऱ्यासारखं काय खबर म्हणजे तुम्ही महाराज येत ना महाराज असले मग काय भावासारखं कसं बोलेल या देवानी नाही का कसं बोलावं लागेल त्याला पाहुणे भेटल्यावर पाहुण्यासारखं नाही का मेवणे भेटल्यावर मेवण्यासारखं भाऊ भेटले भावासंग बोलायला भावासारखं नाही का बहिणी संग बोलायलो बहिणीसारखं तसा प्रसंग असेल तसं बोलायचं पण समजायचं तसं तसं समजून तसंच बोलू लागलो आपण तर येण्यात काय अडचण नाही का घरच्यासारखं समजून नाटकात काम करायलो नाटकात बी काम करायलो घरी बी काम करायलो नाटकासारखंच बोलायलो येण्यात नाही काढायचे का नाटकाचा राजा आहे आणि इकडं पार्टाचा धोबी घरी आल्यावर मी जर राजासारखं बोलत असतो काय तुम्हाला रात्री राजा होतो अरे हो ते नाच करता होता तू रात्री राजा तुला कोण नाही म्हणलं नाही का तू रातचा राजा खरा होता का तू खरा आहे तू आता व्यवहारातला खरा आहे रातचा राजा व्यवहारातला खोटा होता इतकं सुटसुटीत आत्मज्ञान आपल्याला संसार करून उपयोगात आणता येत नाही आणि आत्मस्थितीवर राहता येत देहात्मभ्रांतीहून आत्मस्थिती
हस्तगत करता येईल. अलंकार पाहत असताना सोनं कोण पाहत नाही, कोणी पाहते. पण कपडे पाहत असताना कापूस कोणीतरी पाहत का? कपडे पाहताना कपडेच पाहते, समजिते का कापूस समजिते? सोनं समजित असताना अलंकार पाहत असताना सोनं बी समजिते, अलंकार बी समजिते. किती सोपं आहे. म्हणून तुकोबारायला आपल्याला अहंकारातून बाजूला करायचे. आपल्याला वर्ण आश्रम सोडायला कसे जमतील? वर्ण आश्रम सोडायला जमणार नाही, पण त्याचा अहंकार सोडता येईल की नाही? वर्ण आश्रमाचा अहंकार सोडता येईल. कोणता जीव पंत वर्ण आश्रमी आहे हे बोलणं महाराजांचं सहज असलं तरी सुद्धा त्याचा अर्थ घेतलाय का ध्यानात? महाराज सहज म्हणतात, सहज, कारण त्यांचा तसा निषेध झालेला असतो. ते म्हणतात कोणताच जीव कोणताच वर्ण आश्रमी नाही, हे सहज बोलले. पण त्यांचा अनुभवावर येऊन बोलले आणि आपण अनुभवाच्या खालून ऐकायचं. अनुभवून ऐकायलं का खालून? शरीर मी समजून ऐकायलं का मी शरीर वेगळा समजून ऐकायलं? म्हणून तर आपलं कनेक्शन होईना ना, नाही का? त्या लेवलून सांगायला तर हे ह्या लेवलून ऐकायचं, नाही का? म्हणून त्या लेवलनेच आपण जर ऐकलं तर आपण तर आहेतच. मग आपण परमात्मा स्वरूप आहोतच, माणूस हे शरीर नाहीतच. पण माणूस हे शरीर म्हणायला तर काही हरकतच नाही, संत सांगायला उघडं उघड, पण म्हणायला काय हरकत नाही का? समजायला मात्र हरकत आहे. म्हणायला काय हरकत? आणि पहा गंमत अशी, समजायला एकटेपणा दे, समजायला आपल्यालाच आपण परमात्मा समजायचं का पाहुण्याला बी म्हणायचं मी परमात्मा आहे? आपल्याला किती चांगले समजायचं आपल्यातली आपल्यात, आणि म्हणायचं दोघांचं ते माणूस म्हणून पाहुणे म्हणून म्हणायचंय. ते दोघांचं मला वापरायला जमत, ते हे दोघांचं वापरायला जमत नाही. एकट्यात याची गरज शेवटला आहे आपल्याला. त्या समजुतीची गरज काऊन असं समजून घ्यायचंय? शेवटला गरज आहे. आणि शेवटचा त्याला भावी काल म्हणतात, आणि हे वर्तमान काल, तो भावी काल आहे. भावी कालाचं दुःख निवृत्त करावं का वर्तमान कालाचं? नाही का? पाहावर आता तुम्हाला किती उत्तर द्यायला सोपं झाले. भावी काल भयानक आहे, कारण भावी काल भयानक आहे. भयानक कामात तुम्हाला कोणीच आडवू येत. भयानक प्रसंग आला तुम्हाला कोण सहकार्य करताय? आणि व्यवहारात आला तर कोणी सहकार्य करेल? रुपये गाव घडे व्यवहारातला प्रसंग कोणी बी सहकार्य, आणि व्यवहारातला कोणी बी सहकार करी, पण नाही केलं ते व्यवहारातला खरा नाही. आणि भाई बी खरा नाही, पण भावीच्या ठिकाणी जगच नाही. आता जग आहे, भूतकाळात जग होतं पण हे नव्हतं, आणि आता आहे पण हे भविष्य काळात राहणार नाही. तुम्ही भविष्य काळात बी राहणार आहे, भूतकाळात बी होते, आता बी आहे, पुढे बी राहणार आहे. हा काल थोडासा हा काल थोडासा. मग तुम्ही सांगा, भविष्य काळाकडून पाहिलं तर श्रीमंताला काय चांगलंय? भविष्य काळातून जर पाहिलं तर भविष्य काळात कोणावर परस बाऱ्या कोणावर येणार आहे? सगळ्यावर, नाही का? सगळ्यावर येणारा बाऱ्या आहे. आणि आताची श्रीमंतीचं वय हो सगळ्याला आहे का? काही लोकांना आहे, काही लोकांना बी आहे तर ते हातचे हाताच्या बाहेरचे, कारण हातात कुठे तुमच्या हातात आहे का आता जगणं? नाही. श्वास संपले जर तरुणपणा संपू शकत नाहीत का? संपू शकत. तरुणपणात लागतो, म्हातारपणात लागतो असं काही नियम नाही का? तरुणपणात सुद्धा असं होऊ शकतं, होतं. कधी कधी युक्षपणा होतं, अपघातानं होतं, कशानं बी भानगडीनं होत, पण ते ईश्वर निमित्त लागू देत नाही. काहीतरी निमित्तानं होतं, तसा प्रसंग येतो. मग त्या कंडिशनला पाहिलं तर आता श्रीमंताचं काय चांगलं, आणि हे चांगले म्हणून तर ते श्रीमंत भजन करतात ना. आताची कंडिशन चांगली म्हणून ते पुढचं पाहिलेत का? नाही. जाऊ दे, त्याचं आपलं तरी काय चाललंय, त्याच्यासारखं चाललंय आपलं. आपल्याला मी त्याच्यासारखं श्रीमंत व्हावं वाटायला का भावी कालची वाटायला काय नाही का? त्याच्यासारखं व्हावं वाटायला, त्याच्यासारखं होणं म्हणजे कल्पना आहे का वास्तविकपणा आहे? कल्पना आहे. कारण श्रीमंत जरी झाले तरी म्हातारपणा बाजूला करता येत नाही. त्यांना म्हातारपणा इतका भयानक आहे. जे श्रीमंत घरचे माणसं म्हातारे झालेत
त्याच्या घरचे माणसं पूर्वीचे पुण्यवान असले तर त्याची जिंदगी चांगली म्हणता घरच्या माणसं असे फार थोडे लोक आहेत. आई वडिलांना तळ हातावर धरणारे श्रीमंत घरचे माणसं फार थोडे कांड्यावर माझ्यासाठी. बऱ्याचशा ठिकाणी आपदा झाली की माणसाची नाही का काहीतरी पुण्याचा कमीपणा असेल तो आपदा झालेली वाटत. आता ते म्हातारपणा पैसा असू नये की नाही त्यांनी श्रीमंती एवढी डोक्याने कमवली आणि म्हातारपणा आला. म्हातारपणा आल्यावर आता कोणी द्यायचं ऐका ऐका त्यानं फार पावसाळी दुष्काळ पाहिलेले त्यांच्या वागण्या सारखी संस्कृती सारखी आता त्या तरुण पिढ्या मानतात का. महाराज सांगत असतील लहानपणातले दोष माणसाला तरुणपणात कळते दिवस आपला एक करता येईल आणि तरुणपणातले भयानक दोष मात्र कळते आपली जिंदगी तरुणपणात लई वाया गेली. म्हाताऱ्या माणसाला सगळा अनुभव असतो पण ते तरुण कोणी ऐकतात का. त्याला त्याच्या करता केलं नाही का कोणा करता. म्हातारपणा किती अवघड आहे नाही का. म्हातारपणा महाराज जड पैसा असून काय कामाचा आहे नाही का. म्हणून म्हातारपणा अवघड आहे. आणि आता समजा घरची परिस्थिती समजा काहीच्या अनुकूल आहे पण भावी काल कसा येणार आहे. भावी काल तर येणारच आहे पुन्हा. त्या भावी काळाला त्याला समोर जायचंय पुन्हा एकट्याला. तिथं कोणी संग येणार आहे का. येथे कोणी सोडविना एका सद्गुरु वाचून उभं आहे म्हणतात. माता पिता बंधू भगिनी कोणी न पवती निर्वाणी. कोणीतरी तिथं हात देत का नसतेच का घरात. पैसा नसतो का पैसा असतो घरात. तरुण माणसं असतात एकाकडे हुशार असतात त्यांनी सगळं वैभव हातात घेतलं असे असतात त्यावर वैभव हातात घेतलं. जवळ असतात का लांब असतात आणि काय कामी आले आता वडिलांना एवढं आपल्याकरता ठेवलंय आणि त्या वडिलांना आता गरज आहे सहकार्य कारण त्याचा श्वास संपत आलाय. आता त्याला त्या श्वासात गुरु पाठवून शनी दिवस सुटावं वाटत ना कारण त्यांनी त्याच्या स्वरूपाचा निश्चय बरोबर केलेला नसतो आणि मग ती मरणाची पाळी आपल्यावर असं त्यांचा आपल्या कोणाचा निश्चय असतो. कोण मरायले आता मी मरायलो असं त्यांचा निश्चय असतो. मग त्या वेळेला सगळे घरात असतात पण न पवती कोणी इष्ट मित्र सज्जनसाठी बस हे तो सुखाची मांडणी. आता एकला मी दुःख भोगी कुंभ पाक जाचणी तेथे कोणी सोडविना एका सद्गुरु वाचवणी. आणि ते जर गुरु करून अगोदर ट्वीट केलं असतं ते त्या भानगडी तर ही पाळी आली नसती ना. त्या जर भानगडी आधीच करून ठेवल्या असत्या तर ही पाळी आली नसती. बरं आता हे झालं ज्यांनी नीट केलं नाही त्याचं पण ज्यांनी गुरु केलं त्याच्याबद्दल तुकाराम महाराज सांगायचं आज कोणाबद्दल ज्याने गुरु केले त्याच्या बी भोवती तसंच राहिले. गुरु न करणाऱ्याची गोष्ट जाऊ द्या. आता ज्याने गुरु केले त्याच्या बी नशिबाला तसं आलं नव्हते आणि कसे गुरु केले तुकोबर राहायला आता सांगायचं मस्त लक्षात ठेवायचं बरं फार महत्वाचं आहे. आणि स्वतःहून तर थोडं 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 लक्षात घ्यायला सुरुवात केली पाहिजे की आपल्याला पूर्ण आपल्याबद्दलची माहिती झाली पाहिजे आणि पूर्ण झाली की मग पुन्हा दुसऱ्याच्या कळी उतरून देता आली पाहिजे. नेहमी महाराज सांगतात चांगलं समजून घ्या ध्यानात आणून द्या लोकांच्या. आपण मी चांगलं ध्यानात घ्या आणि समोरच्यांच्या लक्षात आणून द्या नाही का. म्हणून तुकोबराच्या रंगात काय म्हणतात थोरते गळाली पाहिजे अहंता उपदेश घेता सुख वाटे. फक्त गुरुचा उपदेश घेतानाच आनंद वाटायलाय. सगळ्याला सांगायला गुरु करायचे आम्हाला गुरु करायचे गोड वाटायला लागलं. तितक्या शब्दांना करत अर्थ झालो का नाही पण गुरु करण्यातच धन्यता समजायला. पण कशा करता गुरु करायचा आहे तो गुरु कसा असावा काय सांगितलंय पूर्ण त्याला एखादा मंत्र आणि हे मंत्र जपा असे बरेचसे गुरु आहेत. मला सुद्धा अनुभवाला आलं होतं एक वेळेस गेले आमच्या सोबत्यांनी सगळ्यांनी गुरु नाही का. आता गुरु केल्यानंतर ते गुरुजी सांगू लागले हे पहा मंत्र कोणाला सांगायचा नाही कोणाला देखत म्हणायचा नाही म्हणल्याशिवाय राहायचं नाही गुरु तर करायचा. आता गुरु करायचं म्हणल्यावर एका साध्याच प्रश्न गुरु आरबळून गेली आणि आम्ही काय त्याला आडाख्या पाडाख्यानं नाही काय एका बाईला लिहिणंच नव्हतं आणि मंत्र ध्यानात राहिलं. मग तिला म्हणले तुला लिहिणं म्हणजे आहे पण थोडं अक्षर ओळख. मग त्याने सांगितले की आपल्या शिष्यापैकीच तिला लिहून द्या नाही का की हे मंत्र लिहून द्या. मंत्र लिहून द्या म्हणल्यावर शिष्याला कोणालाच लिहिलं नाही. मला कोणाला लिहून द्यायचं तिसऱ्याच माणसाला सांगितलं तुम्ही अक्षर चांगले का लिहून द्या. मग म्हणजे आता लिहून द्यायचं म्हणजे त्या माणसाला सांगणंच आहे की ते मंत्र
चांगलं जेवला तुम्ही तर आताच म्हणले मला सांगू नका. आता हे सांगितल्याच कशासाठी आता जे दारबळीमध्ये तुम्ही पण बेजार नाही करायचं बाबा ते खरंय ना. त्याच्या आता त्याला वाचून घ्यायचं माझ्यावर लिहून द्यायचं पण ते लागेल ते दुसरा नाही का. म्हणून आता त्या मंत्राला भोकायचंय पण आता भोकीत राहतं नुसतं पण नुसतं मंत्र भोगल्याने काय होईल. त्या मंत्रानं जर झाला समजा असलाच पूर्ण त्याच्यावर भाव असला तर होऊ शकतं मंत्रानं काम होऊ शकतं. पण आता अशा गुरुच्या मंत्राचा उपयोग संसाराकरता करायचा का परमात्मा प्राप्ती करता करायला पण चांगला अडचण आली पुढे पूर्ण भावानं मंत्र म्हणाले पण भाव काय प्राप्त व्हावा संसार संतती नाही तर संपत्ती बस. आता त्या गुरुचा मंत्राचा उपयोग संपत्ती करता बी नाही संपत्ती करता बी तो आहे अहंकार जाण्याकरता. ज्या मंत्राचा अर्थ परमात्मा आहे तो परमात्मा मी एक आहे आणि हे मी एक नाही याचा अहंकार सोडला की मी तोच आहे. तो अहंकार काय तुम्हाला आपल्याला साधा वाटायला का भयानक अहंकार. किती दिवस ऐकत राहिलो आपण पण आपला अहंकारावर लक्ष पाहिजे की हळूहळू गेला का प्रत्येक वेळेस आलेल्या व्यवहारात अनुभवावर याचा उपयोग करायचा थोडा 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 याला बऱ्याचशा बऱ्या अनुभवाला की शांत राहत तो अनुभव बाजूला जाऊ दे. आपल्याला आपण घरात काफरेत वागायला आपलं काही सहन होत नाही पण ते काही वेळेला सहन करून घ्यावं लागेल ना. अंतकरणातला समजपणा की प्रत्येक वेळेला एखादं काही टाकून अपमान व्हायसारखं असलं तरी पण शब्द खोटे आणि परिस्थिती बी खोटी. ह्या परिस्थितीला आपण धरून पडलो तर विक्षेप जास्त निर्माण होईल सोडून दिल्यावर होत नाही. तर महाराज कोणी असं ध्यानात घ्यायला तयार आहे का. म्हणून अहंकार वरचीवर आपल्याला कमी 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 करायचंय अहंकारात. आता आपलं तर जरासं सहन होत नाही पण आपल्याला वाटतं आपल्याला खोटं सहन होत नाही. आता खोटं सहन होत नाही हे सगळं ब्राह्मणच खोट आहे. शब्द खोटे कान खोट आहे मन खोट आहे नाही का. मनातल्या सगळ्या कल्पना खोट्या येतात बस सगळंच खोट आहे सगळंच खोट आहे. मग शब्दानं उच्चारलेलं खोटं आहे आणि तुमच्या शरीराच्या भोवतालच्या अनेक कल्पना येतात. वर्णाश्रमाचे आहेत नाट्यगतीचे आहेत उपाध्याचे आहेत. गरिबी श्रीमंतीचे आहेत की नाही नाट्यगतीचे आहेत की नाही वर्णाश्रमाचे आहेत की नाही कल्पना सगळ्या कल्पना आपल्याला कमी कमी करायच्या सगळ्या कल्पना करते अहंकार कसा आहे आणि आत्मा ठराविक आपले शरीर आमचे अव्यवहार्य स्वरूप आहे कसं आहे ते अव्यवहार्य आणि शरीर आपलं व्यावहारिक मन बी व्यावहारिक तयार झालेलं आहे ते येणारी कल्पनाची सावे हो म्हणून नीट ऐकून ध्यानात ठेवलं पाहिजे. हे कल्पनेचाच गठ्ठा आहे आणि शरीर हाडामासाचा गठ्ठा आहे. हाडामासावर केलेले आणि कल्पनाचा गठ्ठा आहे त्याच्यातला आत्मा कल्पनेचा बी नाही हाडामासाचा बी. तुम्ही आणि तो अव्यवहारी आहे आणि तो चैतन्य त्याला आत्मा म्हणतात. त्या आत्म्याला तो अव्यवहारी आहे पण त्या आत्म्याला मन लागलं की व्यवहारी होतो. मन व्यावहारिक असल्यामुळं वाटत ते भाषिक की नाही कल्पनाच आहेत पण त्याची संगत लागली की तो त्या मनाच्या योगाने हे चैतन्य मी व्यावहारिक हे समजायला लागतं मी शरीर हे समजायला लागतं. लगेच तिथं फाल्ट झाला अहंकाराच्या मुळाला सुरुवात मनाची आणि चैतन्याची गाठ पडली रे पडली त्याच मनाला मी व्यवहार्य आणि सुखाचं स्थान तिथेही सांगला मी सुखरूप आहे हा पणा मन संगतीत आलं की त्यांना आपला सुखरूपपणा विसरला. मग अनात्म्याच्या काही सुख पाहायला लागला. आता कुठं अनात्म्याच्या ठिकाणी सुख पाहणं सुरू झालं. आत्मा सुखरूप असताना अनात्म्याच्या ठिकाणी सुख पाहिलंय का आता स्वतःचं विस्मरण झालं मन सगळं आलं मन एक झालं की त्याचा व्यावहारिकपणा समजतो तो आणि सुखाचं स्थान विसरतो. काय घोटाळा झाला बघा. आता सुखाचं स्थान विसरल्यावर याला सुखाची सवय मग आता आम्ही सुखरूप हे विसरल्यावर आता कुठेतरी सुख पाहतो विषयात सुख पाहायला लागतो कुठं
स्वतःचा सुखरूपपणा विसरून विषयात सुख पाहायला. मग विषयात जरासा सुखाचा अनुभव आला मग विषयाचा अनुभव आल्यावर मग विषय संग्रह करावा वाटते का तितक्या भागात संग्रह करावा वाटतात. आणि संग्रह करणाऱ्याला सगळे मानते त्याच्याजवळ काय नाही त्याला आणि त्याच्याकडून जास्त लागला नाही चौकून नमस्कार या या अमुकरावाले अमुकरावाले विशेषच्या माणसात त्यांचं नाव घेतलं जातं. कारण ते नाव घेतलं जातं तर ते व्यावहारिक दृष्ट्या ते बरोबर आहे. पण ज्याचं नाव घेतलं ते शरीर आहे त्याच्या संबोधानं घेतलं ते पारमार्थिक आहे ते आणि व्यावहारिकच्या दृष्टीतून नाव घ्याले पारमार्थिक दृष्टीतून आणि हा ज्याचं नाव घ्याले तो व्यावहारिक आहे का पारमार्थिक आता तिथं त्याला त्याचं कारण बसलं का कसं काय झालं बसलं पण आता किती पब्लिक असते महाराज इतक्या पब्लिक मध्ये आता तो आत्म्याकडे जाईल का पुन्हा त्याला जास्त विषय संग्रह करावा लागेल. विषय संग्रह असणाऱ्या माणसाला कोण मानित नाही सगळे काय म्हणतात तुकोबराय सुद्धा म्हणतात बाबा संग्रह करणारा महाराज म्हणतात सब पैसे को मान दुनिया में पैसा बडा भगवान मोठा परमात्मा पैसा आहे. कुठल्याही व्यक्तीचं उदाहरण घ्या खूप श्रीमंत व्यक्ती जर श्रीमंतीचा ऱ्हास झाला असेल खालची पातळी आली असेल वाकून कोण नमस्कार करत का नमस्कार करतात पण त्या वैभवात तसं नमस्कार करीत होते. आता फरक पडला त्यांचं ते वैभव गेलं बस त्या क्वालिटीचा नमस्कार नाही आणि पुन्हा आता त्याच्या पाशी थांबावं वाटतं का हळूच घेऊन जावं वाटतं घेऊन जावं वाटतं थांबावं नाही दिसले की चुकून जावं वाटतं का त्याच्या समोरून जावं वाटतं. काही काही व्यक्ती असे असतात चुकून जायच्या लायक अगोदर पण त्यांचा अदृष्ट फिरता फिरता फिरलं वैभव जर काय आलं तर मग कशा माणसाजवळ जाऊन बी बसावं वाटतं त्याला कोणी बी मान देत. या तुम्ही असे बरेचसे लोक पाहिले त्याला कोणी विचारित नव्हतं त्याला आता काही कार्यक्रम असे त्याचं नाव इथं मांडायला सरकार त्याला पहिल्यांदा कोणी विचारित नव्हतं आता कोण विचारायले संग्रह आहे विषयाचा संग्रह आहे पण आता विचारायले आणि मोठ्याल्या व्यक्ती संग्रहवान जर त्याचा संग्रह पांगला तर त्याला लोक विचारित आणि तो संग्रह खरा नाही खोटा आहे तो आत्मा विषयाचा संग्रह करावा लागतो करायला लागतो आणि आता तो संग्रह जर विधीनं नसला होत तर मग अविधीनं करायचं म्हणून तर पहा त्या मनाला आत्मस्वरूपाला मन भेटल्यामुळं ते ऐकू ना महाराज आवाज बंद झाला. एक मिनिट काहीतरी लेफ्ट झाले वाटतं ते बोलू नका माझं रेकॉर्डिंग चालू आहे. प्रत्यक्ष आणि हे हा दिसणार आहे हे मी नाही दिसणं स्वरूप मीच नाही नेहमी ऐकतो मीच स्वरूप न दिसणं आणि मीनच दिसणं माझं स्वरूप समजलंय नाही का मीनं काय केलंय दिसणं समजलंय माझं दिसणं समजलं का त्याचा अहंकार घेतला अहंकार हा रोज भाग ऐकून अहंकार कमी करायचा दृष्टांत देत असतात महाराज आपल्या लक्षात घेण्याकरता पप्पा जीवन जास्त ना का नाही नाही का मला वाटलं तार वाटलं सारखं वेळेस नाही का लग्न तर दुपार लागले मला तसं काय नाही का नाही मला काय वाटतं तुमच्याकडे मला जर तसं झालं तर मग म्हणून काय झाली बारीक बरं का म्हणून ही आपली झाली फसगत. आता ही फसगत ऐकायला काही दृष्टांत सांगत असतात महाराज नाही का म्हणून ते दृष्टांत व्यावहारिकावर घालून सांगितल्यावर आपल्या लक्षात नाही का ते म्हणतात हे चिंतन ऐकलं आपण हे गमती करता ऐकायचं का अहंकार जाण्याकरता स्वरूप ध्यानात देण्याकरता गमतीनं ऐकायचं वेगळं आणि स्वरूप ध्यानात घ्यायचं ऐकायचं वेगळं. गमतीनं ऐकलेलं बाहेर जात आणि स्वरूप ध्यानात ह्या करता जर ऐकलं त्याचा उपयोग होतो म्हणून एक पायाचा दृष्टांत देतात गुरुजी
ते म्हणतात बाईचं कुंकू ऐश्वर्याचं असावं का नवऱ्याचं? नवऱ्याचं असावं. ऐश्वर्याचं कुंकू नसावं. अर्धा खालच्या दृष्टीचा देतात ते, पण योग्य बी आहे. ज्या बाईचं कुंकू नवऱ्याचंच असतं ती बाई नवऱ्याच्या हाताने सगळी संपत्ती केली तरी पण नवऱ्याकरता आदरानं कुंकू लागतं. कोणाचं कुंकू आहे? मालकाचे, ऐश्वर्याचे, डगमगत नाही. आणि ज्या बाईचं कुंकू ऐश्वर्याचं असतं ती त्याच्या मालकाच्या हातातला ऐश्वर्य गुरुजी म्हणे जातो दुसरा पाहते ऐश्वर्य. ते कुंकू कोणाचं असतं? ऐश्वर्य. मग ती कोणाकडे पाहती? दुसऱ्या ऐश्वर्यवाल्याकडे पाहती. मग ती याला सोडून द्यायची तयारी. तसं गमतीचा वेदांत ऐकणं आणि मुक्तीचा वेदांत ऐकणं. मुक्तीचा वेदांत ऐकणारी माणसं सगळं वैभव बी गेलं आपलं तरी पण मुक्तीनं शांत राहतात. गमतीचा वेदांत जर ऐकू लागली गमती करता ही तुला मागलं की दुसरी करते कुठंतरी तोंड घालायची कुठतरी बाज घ्यायचा म्हणून पलीकडे जाऊ नये. पुन्हा दोन दृष्टांत दिले ते. पुन्हा एक परिचयाचा आंब्याच्या झाडाचा. आंब्याचं झाड सरपण करता लावा का सावली करता? दोन दृष्टांत गुरुजीने की ते झाड फळा करतात लावा. कशा करतात? फळा करतात लाव. म्हणले मग फळा करता लावलं तर सरपंच भेटतच असते सावली मिळून खाली बसली नाही का? म्हणून फळा करता जर लावलं तर फळ हाताला येतात. सरपंच तसं वेदांत जीवनमुक्तीचं ऐकल्यानंतर नाही का कधीच मनातल्या ज्या अडचणी असतात त्या सामान्य असतात. त्या अडचणी जीवनमुक्तीचा वेदांत ऐकणं आपलं स्वरूप जीवनमुक्तपणा जर आपलं स्वरूप आत्मस्वरूप आपलं परमात्मा रूपानं जर ध्यानात आलं तर पुन्हा आपल्याला कशाला समोर जायची गरज नाही. जसं आंब्याचं झाडाचं सरपण सावली तिकडेच असते. मग त्याचप्रमाणे व्यवहारातली असणारी गरीब श्रीमंती इथं नशिबाला पुढं आज जशी येत तशी येते. पण याच्यातली श्रीमंती खरी आहे का गरीबपणे खरी आहे? दोन्ही बी खोटे. आणि परमात्मापणा खरा. तो परमात्मा हस्तगत होण्याकरता याची जी अहंकाराची जी साखळी आहे जी गाठ आहे ती गाठ सगळी मुरली पाहिजे जिरली पाहिजे. गाठ राहिली की पुढे कॅन्सर होत असत. म्हणून गाठच नाही राहिली पाहिजे. तत्कामने सोडी त्या गाठी दिली मिठी पायाशी कोणत्या गाठी सोडी त्या इकडं मी समजत होतो व्यावहारिक रीतीने काय 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 गाठी मारल्या होत्या का त्या सगळ्या सोडल्या. आता मी श्रीमंत असून श्रीमंत वाटत नाही. मी नवरा पती नातेवान असून नातेवान वाटत नाही. मी उपाध्यावान उपाध्यावान वाटत नाही. आणि मी जन्म मरणवान नाही आणि नाही वाटतो. पहिला बी मी नव्हतो पण आहे वाटत होतो. पहिला बी मी गरीब श्रीमंत नव्हतो पण गरीब श्रीमंत समजित होतो. पहिला बी मग नातेवान गोतेवान नव्हतो पण नातेवान गोतेवान समजित होतो. आता पहिली समज सगळीच काढून टाकली. नाते नाही काढून टाकली. बायको काढून गेली का बायको म्हणणेपणा खोटा तरी नाही. हा बायको नाही काढून घर नाही सोडलं अन्यास नाही घेतला घर नाही सोडलं पण घराची अहंता सोडली. वर्णम आश्रमाची शरीराची अहंता सोडली की सगळ्या सुटल्या. मग मी शरीर नाही ज्याला वाटतं त्याला मग विपत्ती वाटन का? मी गरीब श्रीमंत वाटन का? मी नातेवान आश्रमावर वाटन का? मग याच्यात राहायचं नाही का? राहायचं म्हणून स्वच्छ व्हायचं. अगदी स्वच्छ. स्वच्छ म्हणजे त्या गुलाबाच्या पानासारखं ते पाण्यात राहिलं तरी कोरडत असतं. कसं असतं ते साधं हे कनेर आहे ना कनेरचं पान तुम्ही पाण्यात पहा हे भिजत नाही. पान बुडिलं त्याला पाणी लागत नाही. चौकून पाणी येतं त्या पानवर काढलं की सगळं पाणी बघ कोरडं कोरडं पानात हा पाणी टिपका अंगाला लावू देत नाही. ते पाणी पडलं की वरून गळून बाजूला दार दिसून पडत. तसं न करी रे संग राहे रे निश्चल लागोने दी मळ ममतेचा मळ लागून देऊ या नाव्या खरे ब्रह्मज्ञान. आणि असा जर अनुभव नसेल तर अनुभवात बडबडते. म्हणून थोर ते गाली पाहिजे अहंता उपदेश घेता गोड वाटे. म्हणून हा अहंकार एवढा भयानक आहे. हा सगळा गळाला पाहिजे. नुसता उपदेश घेताना गोड वाटलं नाही पाहिजे. तुकोबाराय म्हणतात
नाहीतर काय भानगडे मग ग्रंथांतर व्यर्थ बरोबरी केले पाठांतर जोबरी अंतर शुद्ध नाही दिनच पाठांतर केलंय पाठांतर करणाऱ्याला बोलतात किंवा महाराज लोकांच्याच पाठ नाही सगळ्यांच्याच पाठ आहे काय काय पाठ आहे काही काहीच्या हरिपाठ पाठ आहे पण काही काहीच्या माहेर पाठ आहे सासर पाठ आहे नाही का सासर पाठ कोणाला नाही माहेर पाठ कोणाला नाही नुसता पाठ आहे त्याचा का त्याच्याबद्दल पाठ बी त्याच्यात नाही का अनेक प्रकारचा अहम दिला आहे तो अहम घेणं ते पाठांतर खरं समजणं पुन्हा कारण त्याचं उपज वागवणं आहे नाही का म्हणून हे तरी याच्यावरून मी वेगळं नाही समजत हे तरी ओझच आहे आणि हेच ओझ आहे का त्याच्या उपाध्याच्या संबंधानं अनेक ओझ घेतलेले व्यवहारात माझ्याशिवाय होऊ शकत नाही म्हणून तर महाराज म्हणतात ना नका घेऊ भार धर्म तो दिसा किंवा एका गवळणीचं उदाहरण आले ती म्हणती भार वित्त विसरले काय म्हणते आता कैसी जाऊ घरात बरबाद होती काय म्हणते गवळणी ती म्हणती हरिने माझे हरिले चित्त भार वित्त विसरले देवानं माझं चित्त धारण केले स्वच्छ केले आणि ते चित्त स्वच्छ झाल्यामुळं घर उमटना चित्तात नवरा उमटना सासून तिथं खतरनाक आहे सासरवास आहे मला त्यांचा पण ते मला खरे वाटना घर खरं वाटना आता घरला कशी जाऊ घरच उमटना मला नवरा सासू उमटना काचणीचा त्या मनात संस्कार तर आहे म्हणून आता कैसी जाऊ घरा न हे बरं वालो की उद्या लोक काय म्हणते आपण तरुण आहे रस्ता चुकलो जर बाई माणसं कुणीकडे गेलो होतो पुन्हा म्हणते कसं काय झालं म्हणून लोकांची बी भीती वाटू लागली पण एकीकडून भार वित्त विसरली हे चांगलं झालं घेतलेला भार सगळ्यांनी विसरून गेले असा तिचा तो अनुभव सांगते म्हणून प्रत्येक माणसानं संतांच्या संगतीत त्याला ध्यानात घ्यायचे आणि अहंकार कमी 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 करायचा भानगड अशी येतो कमी केला की पुन्हा सकाळ त्याला तितका होतो बरं नाही जितका तितका होतो का कमी झाल्यासारखा वाटतो जितका तितका होतो का कमी झाल्यासारखा वाटतो कमी झाल्यासारखं वाटतो का होतो कमी जास्त होतच नाही का ऊन पुरं बोललं की लगेच घेऊन लगेच महाराज म्हणतात ना हे पा तिथं काळी कचरा नाही अगदी साफ जमीन आहे काळी तिथं जर किती इष्ट्याचा गोळा पडला तर जाळ उठल का किंवा जर एखाद्या ओळीवर काशीवर पडला तर लगेच पेटत आणि तिथं काहीच नाही तिथं पाहिजे हा तरण नाही ते पडला दावा अग्नी तिथं तरणच नाही साफ जमिनी तिथं दावा अग्नी जर पडला तर तो पाण्याबरोबर इथून जाईल का पेट जाईल इथून तसं रान आपलं अंतःकरण झालं पाहिजे काही तुमच्या रागात पडला तिथं अहंकार कचराच नाही पाहिजे फडकन बोलले तरी महाराजांचा कसा स्वभाव आहे ताट दिवशी मूर्ख आम्हाला घेत नाहीत ती मूर्ख आम्हाला घेत नाहीत म्हणजे म्हणणे बरोबर महाराजाच्या श्रवणात ते माणसं ते अंग भरून येत त्यांना त्या मूर्खपणात सगळ्यात ती म्हणले तर काय वाटत उभय स्वरूपात नाही माणसाने बोलले महाराज तर त्याचं काय वाटत नाही आणि काय होतं कारण महाराजांनाच आपल्याला परमात्मा ठरवले आणि त्याच्यातल्या समजुतीमुळे मूर्ख म्हणाले ते का तुम्ही स्वरूपानं मूर्ख म्हणाले समजुती तुमच्या समजण्यात काही मूर्खपणा झालाय गैरसमज झालाय त्याप्रमाणे वागल्या म्हणून मूर्ख म्हणाले ते आणि महाराजांचा एक स्वभाव आहे महाराजांना जर जेवायला वाढलं समजा महाराजच बाईला सवय महाराज हे घेता का हे तिकडे मूर्ख वारसा नका बर का आणि पुन्हा दुसरा महाराज घेता काय ते द्यायला उशीर नाही म्हणजे असं द्यायला पहिल्या शब्दातला राग महाराजांचा तितक्याच कामापुरता होता पुन्हा नाही पुन्हा दुसऱ्या कामात आला माणूस ते काम चांगले ना हे काम चुकलं की मूर्ख दुसरं काम घेऊन आला की पुन्हा त्याला ते मूर्खपणा ते ध्यानात ठेवते पण त्याला ते चांगलं समज म्हणजे इतकं मनातला स्वच्छपणा झाला पाहिजे तितक्या कारणास्तव आपल्या स्वरूपाला मूर्ख म्हणावं लागलं का तू मूर्ख आहे तितक्या काय अंग करतात
इतकं माणसाचं अंतरण स्वच्छ झालं पाहिजे, इतका भार कमी केला पाहिजे. म्हणून थोर ती गळाली पाहिजे अहंता, ते नुसता उपदेश घेता गोडवाटे, व्यर्थ बरोबरी केले पाठांतर, जोवरी अंतर शुद्ध नाही म्हणून घेणं त्यानं पाठांतर करणं काय, रोज ऐकणं काय, हे तरी काय काय रोज पाठांतर केल्यासारखं. आता नाही वाटत का आपण आता इतक्या वर्षापासून पाठ आला आलो आणि कोणीच येईना म्हणल्यावर आपण लोकांपेक्षा बरी वाटतो का नाही? करणं जाऊन द्या, जाऊन लोकांपेक्षा बरी. लोकांच्या मनात पुढे अभिमान आहे कृतीचा, उलट त्याला वाटत असेल एक गोष्ट जाते आपण जात नाही, नाही का? म्हणून एका अर्थात बरे तुमच्यापेक्षा आम्ही बरे नाही का? ते पण दाड होय का ते किती भारत किती किती सांगितलंय ते असं तरी कुठं बोलतो काय त्याच्या सगळ्यात राहते ते त्याला दिलं की बोलायची सवय रोज येत नाही, पण याच्यापेक्षा बरं आहे म्हणतो ते, नाही का? म्हणून आपल्याला याचा तरी अहम येत असेल, पण हा इतका मोठा भार घेतलेला हा आपल्या काही उपयोगात आणला का आपण? याच्याने काय आपला अहम कमी झालाय का? आणि आत्मस्वरूपाचा अहम निर्माण झालाय का? आत्मस्वरूपावर अहंकार निर्माण झालाय का? की आत्मस्वरूप आहे आणि आत्मा निर्गुण स्वरूप आहे, निर्गुण परमात्मा आत्मा ही एक आहे, असं झालंय का आपल्या मनामध्ये? नसलं झालं तर मग तयारीला लागा. आणि आपला हा जो असणारा भावीपणा आहे हा पूर्ण खोटा आहे आणि हा व्यवहार करताय असं तुमचा कमीत कमी. म्हणून महाराज म्हणतात व्यर्थ बरोबरी केले पाठांतर, जो यंत्र शुद्ध नाही. पुढे म्हणतात घोडे काय थोडे वाहाविते ओझे, भावे बिन तैसे पाठांतर. आता एक दृष्टांत दिलाय, घोडं गाढव काय कमी वज वागवतं का? गाढव घोड्यापेक्षा जास्त वज वागवत. कोण? गाढव घोड्यापेक्षा जास्त वज वागवत. महाराज जुने माणसं सांगत कोंबडीचं अंड इतकं पक्क असतं ते गाढवाच्या टाचाखाली जर ठेवलं तर ते फुटत नाही. त्याची मनगट अशी वाकतात, इतकं वजन येतं गाढव. घोड्याची मनगट तरी वाकत नाही. गाढव एवढं पक्क असत कशाला? वज्याला. कोण? गाढव बरं. आता एवढं वजन घेणार कोण आहे ते? गाढव. म्हणून घोडे काय थोडे वागविते ओझे, भावेवीन तैसे पाठांतर. घोडे काय कमी वागवतो का? पण आपलं बी तसंच, इतकं ऐकलं इतकं पाठांतर केले पण त्याच्याबद्दल भाव आहे का काहीतरी? नुसतं वज वागवायला का त्या वज्याचा काही उपयोग घालू वागवायला. आणि घोड्याला तरी काहीतरी प्रमाणामध्ये गाढवापेक्षा थोडं करेल, नाही का? गाढवाचे किती बुद्धी खाली गेले. महाराज म्हणतात त्या गाढवाला काही कळत नाही. कोणाला? गाढवाला. बरं, एका माणसानं गाढवावर ते वजन येत असं ते मी त्याच्या पाठीवर टाक. आता कापसाच्या गोण्या भरल्या ह्या दिवसामध्ये आणि हे कच्चून गोण्या भरले होतं काय फुल, आणि पाणी मांडे इतकं वाहलंय, पाण्यातून पलीकडे धारातून कापूस द्यायचा. गाढवाचे काय नाकीनं वाले मला इतकं कापसाची गठ्ठे टाकली आणि मधात गेल्यावर कापसात पाणी शिरू लागली, नाही का? आता काय झालं, ते गाढव कापसाच्या वजानं पाण्यात बसलं. कशामुळे बसलो? म्हणजे आदल्या दिवशी त्याला मीठ नेलं होतं त्याच्या व्यापाऱ्याचं, कच्चून मीठ भरलं त्यानं. पाय त्याचे मेथी झाले, वाळू मध्ये चालायचं. आई धारात गेल्यावर त्याला रेटच जाऊन खाली बसलो. खाली बसल्यावर त्या व्यापाऱ्याने 10-5 मिनिट बसू गेले, थोडं निम्मच मीठ वाहून गेले. आणि मग त्याला छ्या वाल्यावर ते उठून वाढायला ते म्हणणार माझं कमी होतं. त्याला काय वाटलं? माझ्या बसल्यावर कमी होत. मग मला येणे जातं ते मला नेऊन टाकेल कोणी तिकडे. दुसऱ्या दिवशी आलं नाही. दुसऱ्या दिवशी आता कापूस. आता कापूस म्हणल्यावर मीठ झिरपून गेलं. म्हणजे कापूस म्हणता मुद्दाम बसलंय, मुद्दाम बसलं झालं. त्याला वाटलं कुठंच काय होतं ते कमी होतं, मुद्दाम बसलं पण त्या कापसात पाणी शिरलं. पहिल्यापेक्षा डबल झालं ते. मला उडता येईल ते, पण मला कालचा अनुभव आहे, नाही का? कालचा अनुभव हलका. आज कसं काय झालं तसं महाराज ते, नाही का? कालचे पोथीला येणारे म्हणजे पहिल्यांदा आणि
लय दिसाला याले ते म्हणजे ते पहिले बरे होते का आता या पोतीच्या वर जास्त पाणी शिकवलं चांगलं म्हणाले. आता अहंकार जास्त वाढा का कमी झाला? जास्त वाढा. ऐकायले आमच्या ऐकायले शिरवून पाणी त्यांच्यात पहिला अहंकार होतात. मी माणूस म्हणून, पण आता मी महाराज म्हणून व्हायला कारभार माणूस म्हणून ती एक वजन त्याच्यात महाराजाचं शिवलं पाण्याचं वजन आता किती जड झालं नाही का? आता घोड्यापेक्षा बी बेकार काम झालं, गाढवापेक्षा बी का गाढव झालं. म्हणून महाराजांनी एक उदाहरण घेतले. घोडे काय आणि व्यर्थ वागवी. घोडे काय? घोडे वागविते ओझे भावे विन तैसे पाठांतर. म्हणून आपला भाव आपल्याबद्दल जो पीडित आहे तो पैसाच राहिला आणि तो स्वच्छ भाव होण्याकरता तर ह्या सगळ्या प्रक्रिया आहेत. स्वच्छ भाव तसाच राहिल्यामुळं विनाकारणच वजन वागवायला आपण काही उपयोग व्हायला विनाकारणच काढवासारखं काम झाले. म्हणून महाराज म्हणतात ते काही कमी वजन वागवता का? तशीच भाव तशा प्रकारचा आपला निर्माण न झाल्यामुळं याच भावानं सगळं असणारा वजन वागवतो. त्याच असणाऱ्या आणि वजन वागवण्याच्या हिशोबानं किंवा पाठांतराकडून महाराज बोलतात की नुसतं पाठांतर आणि अभंगित करायचे काय म्हणतात ते की वर्म राहिले बहुत केले पाठांतर वर्म राहिले शेतू. खूप पाठ करण्याचा सुद्धा काहीला अभिमान निर्माण. कोणाच्याच पाठ नाही. काही काही महाराज लोक असं नाव टाकते त्या पामलेटवर गाथा मूर्ती म्हणजे सगळं गाथा मुखवत नाही का? बऱ्याचशा दोनाचे नाही का? म्हणून त्यांना ती पदवी दिलेली असते, पाठ केलेला असतो. आता पदवी म्हणल्यावर ते काही लहान काम नाही झालं, त्याच्यानं जास्त अहंकार आला का अहंकार केला कारण कोणाच्याच पाठ नाही. आणि माझ्या गाथ्यातलं काही बी म्हणा नाही का? चांगदेव महाराजांना एक लोक गाथा मूर्ती म्हणतात. ठाळकर होते अवलगावला चांगदेव महाराज आम्ही पुढं बसलेलो. त्यांनी एक प्रमाण घेतलं. प्रमाण घेतल्यावर चांगदेव म्हणले सांग. त्याला सांगतात नाही आलं म्हणजे कोणा नाव टाकलं तो गाथा मूर्ती आणि गाठ्यातलं तुला सांगता येईल इतकं पाठांतर करून त्यावर नाही तर त्यांच्या एखाद्याला असं यांच्या नसेल नाही का? पण आता स्तुती केल्यावर अहम निर्माण होतच की नाही. आता अहम काढायचा का वाढवायचा आहे? काढायचा. आणि आता वाढवलाय पाठांतराच्या वेळेला पहिला तर अभिमान आहेच वर्ण आश्रमाचा उपाध्यांचा, पुन्हा त्याच्यामध्ये भर पडली. आता आपण जे आत्मस्वरूप आहोत, निर्गुण स्वरूप आहोत, चैतन्य स्वरूप आहोत याचा अभिमान सुद्धा घेणं दूषित आहे. कारण त्याला रूपच नाही तर नावच नाही तर रूप कसलं कोणाचं म्हणून नाव घ्यावा? आपलं जे स्वरूप आहे का रूप रहित आहे का रूपासहित आहे? आणि रूप सहित म्हणजे का नाव आहे का? आपल्याला आत्मपन्ना सुद्धा म्हणणं हिशोबात बसत नाही. म्हणता येतं का? जर म्हणता येत नाही आणि आपण जर ते तर म्हणायचं पुन्हा इकडून मी महाराज जर म्हणून घेऊ लागलो नाही का? श्रोता बघता जर म्हणून घेऊ लागलो तो तर अहंकार गेलाच नाही. पण पुन्हा हा अहंकार त्याच्यामध्ये भर पडत नाही का? म्हणून अशा असणाऱ्या स्थितीला आपल्याला जाता आपण कामा नये, त्याच्यातून बाजूला व्हावं. म्हणून महाराज अनेक प्रकारच्या उदाहरणानं आपल्याला अहम पासून बाजूला कसं होता येईल हे शिकवतात. म्हणून तुकोबारे म्हणतात घोडे काय थोडे वागविते ओझे भावे विन तैसे पाठांतर. शेवटी म्हणतात तुका म्हणे धरा निष्ठावंत भाव जरी पंढरीराव पाहिजे तो. आता शेवटच्या कडव्यामध्ये म्हणतात तसा तुम्ही भाव घेतलाय धरलाय. आता आपण बिना भावाचे का भाव आपल्या ठिकाणी अनेक ठिकाणी भाव ठेवलेले आहेत. आपण मी बद्दल माझ्याबद्दल भाव ठेवलेत की नाही? आता हे जर भाव ठेवले तुम्हाला भाव आपल्या ठेवता येतो की नाही? ठेवता येतो. आता भावानच बाप लेक, भावानच नवरा बायको, भावानच भाऊ भाऊ, भावानच माय लेकर, ते भावाने वस्तुस्थिती भावाने तर आणि आपल्याच भावाने तर दुसऱ्याच्या आपल्या पत्नीच्या ठिकाणी भाव आपल्याला तुटायचं कोणाला? आपल्या पत्नीवर भाव ठेवतो तो दुसऱ्याला पण बाई म्हणून, अक्का म्हणून, आई म्हणून का बायको म्हणून काहीतरी म्हणून ठेवते. बायको म्हणून कोणाला भाव ठेवता येते? आणि ती बायको खरी आहे का मी नवरा खराय? ठेवलेला भाव उपयोगात आला का भाव नेऊन घातलं त्या भावानं भाव नेऊन घात. आता ती बी परमात्मा चैतन्य स्वरूप आहे. मांसाचं हाडाचं नाही कल्पना आहे त्यांनी नाहीच ते वास्तविक पाहता. आणि हे बी शरीर नाहीच. या दोहीतलं जे चैतन्य आहे त्या दोहीच्या चैतन्याचा अहम घ्यायचा. दोन पण समजायचे नाही.
असं आपलं स्वरूप. पण समजायचं बी नाही, म्हणायचं तर लागत नाही, असं हे आपलं स्वरूप. आणि हे तर स्वरूप परमात्मा आहे, हे तर स्वरूप पांडुरंग आहे, हे तर स्वरूप निर्गुण स्वरूप आहे. ज्ञानदेव म्हणे निरक्ती निर्गुण ते झाले संपूर्ण माझ्या, ते असं निर्गुणपणा माझ्या हातात सद्गुरूंनी मला दिलाय. तू बी निर्गुण आहेस, मी बी निर्गुण आहे, परमात्मा बी निर्गुण आहे. परमात्मा तू मी तीन नाही असं मला सद्गुरूंना शिकवलंय. पण तुकोबारा म्हणतात मला जर भाव ठेवला ना, हा भाव खोटा समजा आणि याच्या तुमच्या भावाबद्दल आता अशी निष्ठा ठेवा. तुका म्हणे धरा निष्ठावंत भाव, तसा निष्ठावंत भाव धरा, जरी पंढरीराव पाहिजे तो. तर अशा स्वरूपाचा पंढरीराव तुम्हाला पंढरीनाथ पाहिजे असेल तर असा भाव ठेवा, नास त्याच्या संग नातं जोडा. म्हणून महाराज म्हणतात देवाची भक्ती करणं सोप आहे, पण आत्म्याची भक्ती करणं फार अवघड आहे. आत्मसेवा. कारण असा आहे आत्मा, त्या आत्म्याचं स्वरूप निर्गुण आहे. आणि तोच निर्गुण परमात्मा आत्मा ह्या दोन्हीमध्ये दोनपणा नाही. आणि तोच निर्गुणपणा साकार होऊन विटीवर विराजमान नाही का. साकार झालेला निराकार परमात्मा विटीवर विराजमान आहे का. पण तो विटेवरचा विराजमान परमात्मा वाटलं पाहिजे का मी वाटलं पाहिजे, कोण वाटलं पाहिजे, मी वाटलं पाहिजे. पण आता आपला अनुभव असा आहे आणि तसं बोलायचंय नाही का. हा अनुभव इंद्रिय अंतःकरणानं पहिलेच बोलायची सवय झालेली आणि तसाच समज असल्यामुळे हेच खरं वाटायचं नाही का. हळदीकालचं बोलणं, हळदीकालचे संस्कार बी खोटे आणि आता आलेला अनुभव खोटा आहे आणि निर्गुणपणाचा अनुभव खरा आहे नाही का. पण निर्गुणपणाच्या अनुभवाकडे जायचंय आपल्याला आणि आपल्याला आपण निर्गुण समजायचंय. निर्गुण म्हणायचं नाही, सगुण म्हणायचं आणि निर्गुण समजायचं नाही का. सगुण समजणं सगळ्यात बोलणं, निर्गुण समजणं फक्त एकट्यात बोलणं. किती सोपं आहे, करील त्याला नाही का. कोणाला जो करील त्याला, कधी तेव्हा करील तेव्हा आणि कुठं जिथं करील तिथंच. का कुठे एखाद्या तीर्थावर जावं लागल, का चांगला परोपकार सोमवती एकादशी अमावस्या पाहावा लागल, काही पाहायचं नाही का. म्हणून तुम्हाला कुठं जायचं नाही, कुठं यायचं नाही, बसत्या जागेवर ध्यानात गेलायचं. ठाईचं बैसोनी काय एक चित्त आवडी अनंत आळवावा. आवडीनं अशा प्रकारचं अनंताचं सूर आळवावं. तो परमात्मा जर प्रसन्न झाला तर त्या परमात्म्याला आपल्याला कृतार्थ करण्याकरता तो सत्तांच्या संगतीमध्ये आपल्या स्वरूपाला ओढून घेतो. काय म्हणतात ना महाराज बराय सांगतात, ते म्हणतात की आपल्याकडे ओढून घेतात. अभंगामध्ये एका वर्णन केले महाराजांनी नाही का. ते म्हणतात काय म्हणतात की माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपण देव होय पडिये देह भाव, रवी वासना अंतिते आपण पास. परमात्मा आपल्याच करून घेतो आणि मागे पुढे उभा राही संभाळीता. बस आलिया घाता निवाराया. काय घात येईल आपल्यावर असे निर्मी वाटल, जे खरं वाटल ते वाटू देत नाही, तुझे आघात येत. एखाद्या गरीबावर जास्त दाडगत येईल ते नाही आघात. शरीर मी वाटू नाही आणि ते खरं वाटू नाही, हे आघात. तो मागं पुढं उभा राहतो म्हणल्यावर मागं पुढं तोच दिसन का जग दिसन, तोच दिसन का तोच मीच वाटल, ती चांगला सोपा हिशोब आहे. असा हिशोब ध्यानात घेण्याकरता काही संतांच्या शब्दाची सेवा जर आपण करू लागलो, संत म्हणतात त्याप्रमाणे सेवा करू लागलो, तर तात्काळ आपल्याला आपला परमात्मपणा स्पष्ट होण्यासारखं आता सामर्थ्य आहे. त्या सामर्थ्याचा योग्य उपयोग घेऊन आपण त्याप्रमाणे करावं. का म्हणे धरा निष्ठावंत भाव, जरी पंढरीराव पाहिजे तो थोर ते गळाली पाहिजे आणि व्यर्थ बरोबरी केले पाठांतर. जोपर्यंतर शुद्ध नाही थोर ते गळाली पाहिजे अंता, उपदेश घेता सुख वाटे व्यर्थ बरोबरी केले पाठांतर. जोपर्यंतर शुद्ध नाही कुंडली कवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव कुंडली कवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज. जगत